त्यावर मात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आजचे आपले पहिले लीडर आहेत मोहोळचे संतोष मोरे सर. संतोष मोरे सर, मी आपलं आजच्या झूम मीटिंग मध्ये सर स्वागत करतो आणि आपण आपला आजपर्यंतचा धन्वंतरी मधील प्रवास याबद्दल माहिती द्यावी. Okay, thank you, बोला sir. सर. Thank you, sir. All of you, good morning. Myself, Santosh More from Mohol. गेले 5 ते 7 वर्ष झालं धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स मध्ये नेटवर्किंग मध्ये प्रोफेशनली नेटवर्कर्स म्हणून काम करत असताना या सक्सेसफुल इंडस्ट्रीमध्ये 21व्या शतकातील ही इंडस्ट्री हे जे फायनान्शियल फ्रीडम देऊ शकते त्या एका थीम खाली मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो. काही 2-3 कंपन्यांमध्ये धन्वंतरीत येण्या अगोदर मी पाहिलं त्यावेळेला ह्या इंडस्ट्री विषयी मी एवढं पॉझिटिव्ह नव्हतो, पण ज्या वेळेला डॉक्टर रमेश पाटील सरांची सिस्टीम पाहिली आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्युटरचे एलडीपी सिस्टीम पाहिली, लर्निंग सिस्टीम पाहिली आणि व्हिजनरी आणि मिशनरी रमेश पाटील सरांचा हा रूट पाहिला त्यावेळेला मी 100% सरेंडर केलं. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे सेमिनार होते, वेगवेगळ्या सेमिनार्सवरती मोटिवेशन्स होतं, पण हे मोटिवेशन सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी धन्वंतरी हा एकदम जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. जसं की म्हटलं जातं, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, होता है हौसलों में उडान होती है. ह्या गोष्टीप्रमाणे आज मी धन्वंतरीमध्ये रुबी एक्झिक्युटिव्ह ह्या अचिव्हमेंट बरोबर माझे सर्व बिझनेस पार्टनर, माझी ग्रेट डाऊनलाईन, माझे सर्व फ्रँचायझी ओनर्स, मिनी फ्रँचायझी ओनर आणि सुपर फ्रँचायझी ओनर ह्यांच्या मार्फत आज धन्वंतरी डिस्ट्रीब्युटरचा मी काम करत असताना रुबी एक्झिक्युटिव्ह लेवल अचीव्ह केली. बाय क्वालिफिकेशन माझं बीटेक इलेक्ट्रॉनिक्स सेमी गव्हर्नमेंट मध्ये मी जॉब करत असताना मिसेसच्या नावावरती हा बिझनेस डेव्हलप करतो. येणारं युग हे 21वं शतक हे डायरेक्ट सेलिंगचं आहे. जसं की आता इतर कंपन्याचं नाव घेणं हा प्लॅटफॉर्म नाहीये, पण अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मंत्रा ह्या कंपनीज जशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सर्व्हिस देत होत्या आज त्या वाड्या वस्तीवरती पर्यंत पोहोचलेल्या आहेत. जग बदलत चाललेलं आहे, लोकांच्या सवयी बदलत चाललेल्या आहेत, तसे इन्कम करण्याच्या सोर्सेस सुद्धा बदलत चाललेले आहेत आणि ह्या सर्व आपण चेंज करणं एवढ्यासाठीच गरजेचं आहे की महागाई थांबत नाही आणि महागाईमुळं बऱ्याच जणांना आपल्या स्वप्नांना आवरावं लागतं, स्वप्न कुठं तो सोडावं लागतं. हे एकदाच भेटलेल्या आयुष्यामध्ये जर स्वप्न साकार करायचं असेल तर बऱ्याचशा स्वप्नांसाठी पैसाच लागतो आणि पैसा हा असा सहजासहजी मिळत नाही. नेटवर्क मार्केटिंग फील्डमध्ये धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स एवढा लॅविश प्लॅटफॉर्म आहे की जिथं ते तुम्हाला कुठलेही कंपल्शन नाही, लाईफ टाईम रजिस्ट्रेशन आहे, टाइम लिमिट नाही, क्युम्युलेटिव्ह सिस्टीम आहे, विथ तुम्हाला लर्निंग अँड डेव्हलपमेंटचा एलडीपी प्रोग्राम आहे की इथं जॉईन द पीपल, डेव्हलप द पीपल. माझे ग्रेट अप्लायन्स डॉक्टर अरुण चौधरी सर, डॉक्टर भरत सोनवणे सर आणि माझे आयडल संजय चौधरी सर, बीम इलेक्ट्रिकल. मी त्यांना ज्या वेळेला पाहिलं की ते माझ्याच प्रोफेशनचे आहेत, मग माझ्या प्रोफेशन मधली व्यक्ती आज सुपर एक्झिक्युटिव्ह डायमंड नंतर क्राऊन अँबॅसेडरशिप अचीव्ह केली. त्यांचा प्रवास आम्ही स्वतः पाहिला. क्राऊन अँबॅसेडरशिप वरती त्यांचे आज महिन्याला 20 ते 22 लाख रुपये अर्निंग. असा कुठला नोकरदार नाहीये की जो महिन्याला लिगली 20 ते 22 लाख रुपये पेमेंट घेईल, पण ही इंडस्ट्री आणि बिझनेस हे तेवढं रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो हे धन्वंतरीमध्ये सिद्ध झालं. मग हे घेण्याचं कसं, हा जो प्रवास चालू झाला डॉक्टर रमेश पाटील सर, शशिकांत गोळंकर सर आणि प्रकाश खालाटे सर यांच्या माध्यमातून मार्केटिंग काय असतं, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कशा असतात त्या मी शिकल्या आणि माझा बेस ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल असताना सुद्धा आज मेडिकल ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी अचिव्हमेंट केली. म्हणजे जवळपास माझ्या टीम मध्ये 12 डॉक्टर्स मी क्लोज करून जॉईन केले. एक एमआर ज्या पद्धतीनं प्रोनाउन्सिएशन करतो त्या पद्धतीनं डॉक्टर्सला मी कन्व्हिन्स करतो. आज टीम मध्ये माझ्या जवळपास 23 मिनी फ्रँचायझी आणि एक सुपर फ्रँचायझी वाघमारे सरांची. एवढा माझा व्यासंग वाढला असताना मागील 5 वर्षामध्ये कोरोना, नोटबंदी ह्या चढ उतारामध्ये सुद्धा जवळपास 1.5 करोडचा टीमच्या माध्यमातून टर्नओव्हर झाला. आज टीम मध्ये माझ्या सहित मी रुबी एक्झिक्युटिव्ह आहे,
माझ्या डेप्थ मध्ये 2 रुबी एक्झिक्युटिव्ह आणि जवळपास 8 पर्ल आहेत. सक्सेस पाथ चालू झालेला आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये फक्त एकच आहे की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे तर बिझनेस शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये तुम्ही एवढं हेवी कॉम्पिटिशन आहे. उदाहरणार्थ चहाचा जरी बिझनेस पाहिला आपण, जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पेय घेतलं जातं ते चहा. आज चहामध्ये सुद्धा एवढं ब्रँडिंग आलेलं आहे की तिथं मिनिमम 50,000 रुपयाची फ्रँचायझी घेण्यासाठी द्यावं लागतं. 25 लाखापर्यंत त्यांच्या फ्रँचायझी येतात. म्हणजे चहाचा व्यवसाय करायचा म्हटलं तरी आपल्याला 50,000 रुपये नॉन रिफंडेबल एखाद्या फर्मला द्यावे लागते. त्याच ठिकाणी धन्वंतरी आपल्याला अवघ्या 4,500 रुपयाच्या एका आयुर्वर्धनिक किट मध्ये तुम्हाला महिन्याला अनलिमिटेड इन्कम करण्याची ऑपॉर्च्युनिटी देते. हे ओळखलं आज मी माझ्या टीमच्या मार्फत जो सक्सेस पाथ चालू झालेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठी अचिव्हमेंट भेटली केवळ आणि केवळ माझ्या टीम मुळे. आणि माझं स्वप्न आहे की माझ्या टीम मध्ये 30 डायमंड्स असावे. माझ्या टीम मध्ये जवळपास 2,000 प्लस मेंबर्स आहेत. पण त्यातले टॉप 30 ते जे सिरियसली स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करायचं आहे, बदलत्या युगासाठी काम करायचं आहे, फ्युचरमध्ये जसं की आपण पाहतात की मागील 20 वर्षांमध्ये सोन्याचा दर ज्या पद्धतीने वाढत आला, आज जवळपास 65,000 रुपये सोनं तोळा ह्या रेटला गेलेला आहे. सर्वांनाच माहिती आहे की सोनं आता स्वस्त होणार नाही. तर ह्या गोष्टीप्रमाणे म्हणजे महागाई काही कमी होणार नाही. तर या महागाईला एक अल्टरनेट प्लॅटफॉर्म म्हणून धन्वंतरी कमी पाहतो. धन्वंतरीचा व्यवसाय एवढा साधा, सोपा आणि सुंदर आहे. झिरो लायबिलिटी असणारा हा बेस्ट व्यवसाय आहे. मार्केटमध्ये वेगवेगळे बरेचसे प्लॅन्स आपण पाहतो. पण धन्वंतरीचा प्लॅन एवढा बेस्ट आहे की ह्याच्यामध्ये हिडन चार्जेस, टार्गेट, टाइम लिमिट अशा कुठल्याच रिस्ट्रिक्शन प्लॅन सक्सेस होण्यासाठी माझ्यातर्फे आपणास सुद्धा शुभेच्छा. आणि माझ्या सर्व टीम मेंबर्सनी मला दिलेले साथ हे लाख मोलाचे आहे. हे सदैव राहो. हे सदैव. धन्यवाद सर. आपण आजपर्यंत धन्वंतरीमधील प्रवास, त्यामध्ये कंपनीचा प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन, तसेच स्ट्रक्चर आणि हा बिझनेस प्लॅन याबद्दल माहिती दिली. ती नक्कीच सर्वांनी या पद्धतीने काम केल्यास आपण सक्सेसफुल होऊ शकतो, हे आपण प्रत्येक लीडरकडे बघून पाहतोय. त्याच पद्धतीने आपण सर्वांनी काम करायचं आहे इथून पुढे. आणि आपण दिलेली माहिती नक्कीच सर्वांना मार्गदर्शक होईल इथून पुढे. तर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. तर मी पुढील आपले उरुळी कांचनचे शिवाजी कांचन सर यांना विनंती करतो की आपण आजपर्यंत आपला धन्वंतरीमधील प्रवास आणि आपलं प्रोफाईल, आपली माहिती द्यावी ही विनंती. शिवाजी कांचन सर आहेत का? नमस्ते. नमस्ते सर. आवाज येतोय का? हो येतोय, बोला सर. नमस्कार, मी शिवाजी कांचन, उरुळी कांचन, पुणे. मी तसं पाहिलं तर आहे ना, योगायोगानेच या धन्वंतरीत आलो. गेले 5-6 वर्षापूर्वी मला प्रोस्टेटचा त्रास होता आणि वजन थोडंसं जास्त झालं, म्हणजे 87 किलो झालं होतं जवळजवळ. त्याच्यामुळे बॉडी अशी जड झाली होती आणि दुसरा काय पर्याय नव्हता माझ्याकडे. हडपसरचे एमडी डॉक्टर गुले त्यांनी मला प्रोस्टेटचा अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं होतं. शेवटच्या स्टेपला असल्यासारखं त्यांनी मला बसवलं आहे ना, म्हणजे कंडिशन तशीच होती. मी त्यांना सांगितलं की बाबा रे, मला 1-2 दिवसाची मुदत द्या, 2 दिवसानंतर आपण करू ऑपरेशन. तर 2 दिवसांनी योगायोगाने घरी आल्यानंतर चौधरी लीडर हे फिरत फिरत आले आणि त्यांनी मला सांगितलं की ह्याला वेगळा मार्ग आहे ऑपरेशन पेक्षा. त्यांचं मी ऐकून घेतलं, पण त्यांचं काय माझं साधारण डोक्यात नाही बसलं. मग ते म्हणले आमचे नवनाथ जगताप आहेत बारामतीचे, त्यांना मी बोलवतो. ते संध्याकाळी 4 वाजता आले आणि त्यांनी मला एक फक्त 10 मिनिटातच धन्वंतरी सांगितली की तुम्ही कसे बरे होणार. मी सांगितल्यानंतर 10 मिनिटात डिसिजन घेतलंय. मी डिसिजन घ्यायला तसा फास्टच आहे. 10 मिनिटात त्यांना पेमेंट दिलं आणि योगायोगाने चालू झालं. 15 ते 20 दिवसात माझा तो आजार बऱ्यापैकी कमी झाला.
आणि आता गेले 7-8 वर्ष झालं पूर्ण मी हेल्दी आहे. धन्वंतरीमुळे माझं वेट बी कमी झालं, आजार गेले. त्याच्यामुळे योगायोगाने ह्यात ओढलं गेलो. मला काय बिझनेस साठीच करायचं होतं असा काय विषय नव्हता, पण योगायोगाने हे चालू झालं. माझ्याकडे जवळजवळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, हैदराबाद भरपूर लांबून पेशंट यायला लागले. कारण तिकडे आपण 2 जणांचे कॅन्सर धन्वंतरीच्या माध्यमातून बरे झाल्यामुळं तिकडे झालं की ते पुण्याचे डॉक्टर फार भारी आहेत. तिकडे चांगली औषधं मिळतात आणि आजार बरा होतो. येतात लोक पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतात आणि मग कंटिन्यू औषध आपण कुरिअरने वगैरे पाठवतो. मला जवळच्या पेक्षा लांबूनच थोडंसं जास्त कस्टमर तिकडले आहेत. त्याच्यामुळं बऱ्यापैकी माझी लाईन बसलेली आहे. आंध्र प्रदेश, आधोनी, कर्नूल नाही का तिकडं जास्त आहे. पुण्या बिण्याचे बी आहेत, मुंबईचे आहेत. तसे तर दुबईला माझे 2 कॅन्डिडेट आहेत. हा सगळं योगायोग आहे म्हणायचं. शेतीचे प्रोडक्ट बी चांगले असल्यामुळे शेतीचं चांगले, नर्सरीचे कस्टमर आहे बी माझ्याकडे चांगले आहेत, शेतीचे, ऊसाचे, कपाशी. त्यामुळं प्रोडक्ट चांगले असल्यामुळे मी बी याच्यातून थोडंसं लक्ष घातलं. जास्त घातलं असतं तर अजून जास्त फळात असतो पुढं, पण थोडंसं लक्ष घालून मी बऱ्यापैकी हे सगळं करता करता हसत खेळत माझं ह्या महिन्याचा बिझनेस 52,000 रुपये तर अकाउंटला आले. आणि रोखीचं काय वेगळं असेल है ना. घरातच माझ्या 3 परले आहेत. एक परलं कुंभार म्हणून आहेत, ते थोडं साईडचे आहेत. नाही ते घरातच 3 परलं आणि त्यांच्या जीवावर मी रुबी आहे. आता सध्या रुबी ह्या ग्रेडला असल्यामुळं पैसे बी चांगले येतात. फ्रँचायझी असल्यामुळे ते 10-12 हजार रुपये मिळतात. 50-60 हजार रुपये त्या महिन्यात तरी आले. असे कमी जास्त होतात पण येतात. हे सगळं हसत खेळत केलंय. त्याच्यामुळं बऱ्यापैकी चाललेलं आहे सगळं. बॉडी हेल्दी. मी सकाळी साधारण 5ला उठतो, 5:30 पर्यंत दाढी बिडी करून रेडी असतो. सकाळी माझी सायकलिंग, उठल्या 3 ते 4 इमुरीच्या गोळ्या अगदी चगळून खातो. नंतर एक वऱ्याक आपल्या तोंडात टाकायचे, सायकलवर टांग मारायची. कमीत कमी 40-50 किलोमीटर होईपर्यंत मी सगळं करून येत नाही घरी. 6 ते 9, 9:30, 10 वाजेपर्यंत मी साधा फोनही पण असा घेत नाही. त्याच्यामुळं ह्या धन्वंतरीच्या जीवावर 100% नाही म्हणता येईल, पण निदान 95% तरी मी आहे ना अगदी तंदुरुस्त या धन्वंतरीच्या प्रोडक्टमुळे झालेलो आहे. त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. ओके सर, धन्यवाद सर. आपले धन्वंतरीमध्ये डिस्ट्रीब्युटर्स हे प्रोफेशनल नेटवर्क नसले तरी प्रत्येकाने आधी प्रोडक्टचा रिझल्ट घरामध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतरच कामास सुरुवात केलेली आहे. आणि प्रोडक्टचे रिझल्ट आल्यामुळे कामामध्ये अशाच प्रकारची वाढ होत जाऊन एक बिझनेस रूपाने आपण धन्वंतरीकडे पाहून बिझनेसच्या रूपाने प्रवास आपला चालू केलेला आहे. तर आपण स्वतः रिझल्ट घेऊन इतरांना रिझल्ट दिले आणि लांबून पेशंट आपल्याकडे येत आहेत. याबद्दल आपले अभिनंदन सर, धन्यवाद. तर आपले पुढचे यंग डायनॅमिक लीडर इंदापूर मधून आहेत. इंदापूरचे अजिंक्य शिंदे सर यांना मी विनंती करतो की आपण आपला धन्वंतरी मधील प्रवास याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार सर, आवाज येतोय? नमस्कार सर, येतोय, बोला. मी धन्वंतरीमध्ये 7 नोव्हेंबर 2019 साली जॉईनिंग झालो. आदरणीय रिस्पेक्टेड खरात सर, या सरांनी आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये जम्बो वडापावचं आम्ही हॉटेल चालू केलं होतं आणि त्यामध्ये येऊन सरांनी सांगितलं की असा असा बिझनेस आहे. अगोदर थोडा मी यूज करत होतो, पण जास्त काही या वयामध्ये 21 वर्ष वय होतं, त्यामध्ये काही एवढं समजत नव्हतं. पण आपलं सहज सर म्हटले करून बघा, काय तुम्ही फक्त अगोदर घरी तर वापरताय, लोकांना सांगून बघा जमतंय का. असं करत करत आम्ही सुरुवात केली. मी, इंद्रजी शिंदे आमचे चुलते, सौदागर शिंदे, आम्ही 3 लोकांनी एकाच वेळेस प्लॅन ऐकला होता आणि आज 3 पण अचिव्हमेंट मध्ये आहे सर. त्यानंतर सुरुवातीला आम्ही असं पहिले 4-5 महिने गेले, कोण जॉईनिंग होत नव्हतं, कोण ऐकत नव्हतं, कोण असं म्हणत होते की तुम्ही लहानच आहे, काय खरंय, असं म्हणजे असं तसं भरपूर काय भेटत होतं. पण त्यावेळेस संतोष तावरे सर बारामतीचे मला कोंढाणा LDP भेटले. म्हटलं सर अजिंक्य तुझं वय तर 21 वर्ष आहे, 18 वर्षाची मुलं डायमंड होतात. त्यावेळेस वाटलं की अरे 18 वर्षाचे करू शकतात तर आपण का करू शकत नाही. मग ठरवलं की बाबा आपण आता 15-21 वर्ष झालोय, MA केलं मी सर, BEd हे केलं, DMLT केली. त्याचबरोबर म्हटलं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण DMLT केलं तर आपल्याला लॅब टाकावं लागेल आणि लॅबमध्ये आपण बसू शकत नाही एवढ्या वेळ की आपल्याला त्यात आपण गुंतून जाईल. आणि आपल्याला पहिल्यापासून मला असं होतं की बाहेर फिरून वगैरे बिझनेस करायची सवय होती, म्हणजे अशी इच्छा होती.
मग त्यानंतर मग निर्णय घेतला की खरंच सरांनी मार्गदर्शन केलं की आपल्याला काय करावं लागेल आणि कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात म्हणजे काय, रिझल्ट जे होते ते लोकांना सांगत गेलो आणि जोपर्यंत स्वतःला रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण पुढे काहीच बोलू शकत नाही. मग आमच्या सौदागर शिंदे सरांना सुरुवातीला मी 6 महिने सांगत होतो की जर तुम्ही वापरून तरी बघा कसं प्रोडक्ट आहे काय. ते म्हणायचे नाही, ती म्हणा तुम्ही लॅब टेक्निशियन आहे, तुमची लॅब आहे स्वतः, तुम्ही देऊ शकता. तर ते बोलत होते की नाही, जर पेशंटला काय झाले तर कोण यायचं. मग मला पण थोडी भीती वाटत होती. खरंच सरांनी कॉन्फिडन्स दिला. मी सौदागर सरांना बोललो की तुम्ही देऊन बघा. त्यांना एक रिझल्ट भेटला की त्यातून ते खूप मोठे काम करत गेले. त्यामुळे एक लीडर मला भेटले. इंद्रजी शिंदे सर आमच्या शेतीला वापरत होते, त्यांना पण रिझल्ट येत गेले. त्यांनी दत्ता चोरगे सर जॉईनिंग केले. सरांनी असा बिझनेस केला की त्यांचे रुबी पहिल्याच महिन्यामध्ये रुबी झाले ते 1 लाख+ इन्कम सरांनी घेतला. म्हणजे असे होत होत गोपने सर आले, रेडके मॅडम आल्या, बारोकर सर आले. नंतर असे आमच्या टीम मध्ये एक 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 अशी फॅमिली होत गेली. एवढे आम्ही जॉईन जवळचे झालो, क्लोज, की असे वाटतच नाही की आम्ही बाहेरचे, सगळे एक फॅमिली असल्यासारखं झालो. आणि नंतर आता मला एक सांगायचं सर की आपण सगळे प्रोडक्ट विषयी तर बोलतोच आहे, प्रोडक्टचा 100% रिझल्ट आहे. पण हा जर आपण बिझनेसच्या दृष्टीने बघितलं, प्रोफाईल मस्त आहे, प्रोडक्ट आहे, प्लॅन जबरदस्त आहे. 22 ते 35 ह्या वयोगटामध्ये जर हा बिझनेस भेटला आपल्याला, म्हणजे सुरुवातीला 22 वर्षापासून 35च्या मध्ये, नंतर तर भेटला तर चांगलंच आहे. पण ह्या वयामध्ये आपण काय करतो की आपण करिअर बघत असतो आणि आपल्या सुरुवातीचे 15 वर्ष म्हणजे पहिली ते 15 असं 21 वर्षापर्यंत आपण शिकत असतो. आपल्याला ह्या 15 वर्षामध्ये कुणी पैसे कसे कमवायचे शिकवले नसतात. आणि धन्वंतरीमध्ये एवढं समजलं की पहिल्याच एलडीपी मध्ये समजलं की आपल्याला इथं पैसे कसे कमवायचे हे शिकवले जातात. मग त्यानुसार म्हटलं की आपल्याला पैसे तर कमवायचे, बाकीचे एवढे दिवस शिकलो त्याचा म्हणजे फायदा आहेच, पण असा पैसे काय कोणी शिकवलं नाही कसं कमवायचं. एलडीपी मध्ये गेलो, तिथून नॉलेज भेटत गेलं आणि मग असं वाटतं की याला सगळे पैसे तर कमवायचे. मग पैसे कमवायचा मार्ग काय भरपूर आहेत, पण धन्वंतरी असा मार्ग आहे सर. आपण ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम हे सगळ्याला माहित नसेल तर सांगतो सर. जोपर्यंत आपण काम करतोय तोपर्यंत जर इन्कम येत असेल, म्हणजे जॉब धरा किंवा एखादा बिझनेस जरी टाकला, आपण जर त्या ठिकाणी नसलो तर इन्कम येणार नाही. म्हणजे सकाळी आपण मेडिकल जर ओपन मेडिकलचा एखाद्याने शॉप टाकला समजा किंवा ऍग्रीचा शॉप टाकला, आपण सकाळी गेल्यापासून संध्याकाळी येईपर्यंत आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथला इन्कम भेटणार आहे आपल्याला. पण धन्वंतरी असा इन्कम आहे, आपण 3 ते 5 वर्षामध्ये लावले तर आपल्याला एवढं इन्कम भेटू शकतो की म्हणजे आपण पॅसिव्ह इन्कम मध्ये जाऊ शकतो. आपण झोपल्यानंतर सुद्धा पैसा येऊ शकतो. मग असं काय आपल्याला या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून, लिटरच्या माध्यमातून जे अपलाईन आहेत त्यांनी आपल्याला शिकवले काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे. त्यानुसार मग आपण 3 ते 5 वर्ष, जे की आपण 15 वर्ष शिकण्यामध्ये घालवतोय आणि 10 ते 15 किंवा 20,000ची नोकरी लावतोय. आपण जर बघितलं सर की आपण 10 वर्ष किंवा 21 वर्षापर्यंत आपण शिकतोय, 15 म्हणजे 15 वर्ष शिकण्यात गेले, आपले वय 21 झालं आणि त्यामध्ये आपण 1 रुपया पण कमवला नाही. आणि धन्वंतरीमध्ये जॉईनिंग झालं की अशी अपेक्षा होते की 1-2 महिन्यामध्येच आपल्याला की लाखो, ही काही स्कीम नाही, हा बिझनेस आहे. आपल्याला फुल टाइम करण्यासाठी एवढं जबरदस्त प्लॅनिंग करावं लागेल आणि 3 ते 5 वर्ष यात जर व्यवस्थित काम केलं, हो का, हे कोण येणार आहे, कोण जाणार आहे, कोण आपल्याला सोडून पण जाणार आहे किंवा नवीन टीम करावी लागणार आहे, ते प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. जसं की आता सांगतो, मी एक 5-6 महिन्यापूर्वी माझे वडील एक्सपायर झाल्यामुळे मी थोडंसं धन्वंतरीमधून थोडंसं घरचं सगळं कसं झालंय, जसं आपण 4 व्हीलर शिकताना आपल्याला क्लच बघायचा, एक्सिलेटर बघायचा, गिअर बघायचा, समोर पण बघायचंय, हे मला अजून सुरुवातीला थोडं मॅनेज होईना, ह्याला एक थोडा वेळ जाईल. नंतर मी आहे पहिल्यासारखा जोशमध्ये तुमच्यासोबत सगळ्यांच्या. रुबी झालो. रुबी झाल्या पहिल्यांदा परल 30 नोव्हेंबर आणि 2001 म्हणजे 1 वर्षानंतरच मी परल झालो आणि 1.5 वर्षानंतर रुबी झालो. परल झालं की एक 4-5 महिन्यात वाटलं की अरे आपलं काय होतंय, हा जो पैसा येतोय तो असाच इकडे तिकडे कुठं खर्च होतोय, काय होतोय, त्याच्यापेक्षा एक म्हटलं एक गाडीच घेतली पाहिजे. घरची म्हणायची गाडी वगैरे काय नको घेऊ, असं म्हणजे घरच्याला वाटायचं कशाला लगेच गरज आहे. मी स्वतःच्या जीवावर नेक्सॉन गाडी घेतली 2021 मध्ये. नेक्सॉन पण माझ्या स्वतःच्या पैशावरती खरेदी केली. म्हणजे असं अचिव्हमेंट पण होत गेली, स्वप्न वाढत गेली. आणि हा बिझनेस प्रोडक्टचा नाहीये. कोण म्हणतो, म्हणजे काय काय म्हणतात की तुम्ही प्रोडक्ट विकता, प्रोडक्ट नाही, आपल्या स्वप्नासाठी आपण प्रोडक्ट खरेदी करतोय, विकत पण नाही. आपल्या स्वप्नांसाठी आपण प्रोडक्ट खरेदी करतोय आणि सांगायचं म्हणजे पैसा कमवायला तर आपण येत आलोय. सगळी प्रोडक्टचा 1 नंबर आहे हे सगळ्याला माहिती आहे, पण मेन उद्देश काय की आपला पैसा कमवायचा आहे, यूज करायचंय, शेअर करायचंय. रिझल्ट तर सगळ्यालाच आहेत, म्हणजे रिझल्ट नाही असं काही नाही. आणि आपण आपल्याला एक काम करायचं की या बिझनेसमध्ये टिकून राहायचं तर काय करायचंय, आपल्या बरोबर एवढं माहोल आहे की आपल्याला फक्त प्रत्येक मिटिंग, सेमिनार, एलडीपी यामध्ये जाऊन आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं. काय होतं, सुरुवातीला आपण एलडीपी केला की एक 4-5 दिवस आपण भरपूर एनर्जीकडे असतो, पॉवर असतो. पण नंतर काय होतं, 2-4 आपल्याला निगेटिव्ह बोलले की आपली पूर्ण एनर्जी डाऊन होती. मग त्यावेळेस काय करायचंय, आपल्या अपलाईन सोबत बोलायचंय, म्हणजे त्यांना बोलल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक एनर्जी होऊन जाते. ते करत करत ते सांगतात काय करायचंय, आपले स्वप्न काय आहेत, आपली लिस्ट पण. आपल्या आतापर्यंत बाहेरच्या बिझनेसमध्ये कोणी स्वप्न विचारले आणि इथं स्वप्न आपण सांगितले पाहिजे की बाबा स्वप्न जर सांगितले तर आपल्याला पुढचा विचारू शकतो बाबा काय झालं त्या स्वप्नांचं. म्हणजे असं आपण पुढच्याला सगळी स्वप्न वगैरे सांगून टाकली पाहिजे की आपण हे करणार आहे, ते करणार आहे, असं करायचंय, आमचं असं प्लॅनिंग आहे. म्हणजे जेवढी स्वप्न तुम्ही बोलचाल तेवढे आपल्याला पूर्ण व्हायला मदत होऊ शकते. तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम सांगितलं, पॅसिव्ह इन्कमच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला काय करायचं, एक माहोल तयार करायचा आहे. माहोल म्हणजे काय झालं पाहिजे, आपण ज्यावेळेस भेटतो आपली टीम,
आपला चेहरा सतत हसला पाहिजे, म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की यार सगळं कर्ज आपल्यावरच आहे काय. आपल्याला बघून पुढच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की आपण यामध्ये आलो पाहिजे, यात जॉईनिंग झालो पाहिजे. त्यात कसं ह्यांच्या बरोबर जर आपण आलो तर आपलं करिअर बदलू शकतं, चेंज होऊ शकतं पूर्णपणे. आपल्याला जे पाहिजे ते स्वप्न आपण ह्यातून पूर्ण करू शकतो. हे आपण जोपर्यंत पुढच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करून सांगू शकत नाही की बाबा हे असे, आपण एक्झाम्पल देऊ शकतो. आदरणीय डॉक्टर भारत सोनवणे सर, की बाबा जे कोण डॉक्टर असेल त्यांना त्यांचं बोलू शकतो. जगताप बँकेत जर कोण असेल तर आदरणीय जगताप सर, त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो. खरात सर, कंपनीत कोण असेल तर कंपनीचं जर कोणा बाबा आपले आशाचे डायन, त्यांना कोण शेती वगैरे नसताना ते आशाचे ठेवायला गेले. म्हणजे आपण एक्झाम्पल असे आपल्याकडे आहेत. अगोदर कसं होतं, खरंच सांगत होते की बाबा आम्हाला जर कोणाला सांगायचं म्हटलं की असा लीडर सक्सेसफुल आहे, तर आपल्या 12 भागामध्ये कोणच नव्हतं, म्हणजे आपल्या इथं कोणच नव्हतं. तर आपल्याला बाहेरचे एक्झाम्पल द्यावं लागायचे. तर आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल आहेत, रिझल्ट प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि आपली एवढी एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग झाली की आपल्याला सगळं नॉलेज वगैरे सगळंच भेटतंय. त्याच्यामधून जर आपण विचार केला की एवढे सगळे लोक आपल्या बरोबर आहेत आणि रोज नवीन मित्र होतात, कोणतीच अडचणीत नाही, सगळे आपण फॅमिलीसारखे तयार होतो. कधी वाटत नाही की आपण दुसऱ्या बरोबर कोणाबरोबर आहे. आणि सगळ्यांची साथ आहे, सगळे टीम लिडर आहेत. नवीन नवीन लोक येत गेले आणि त्याच्या माध्यमातून बिझनेस होत गेला. आणि लवकरच टीम मध्ये आमची प्रगती होती. अतुल बनगर सर राहते पंढरपूरचे आहेत वेटरनरी डॉक्टर, ते स्वतः म्हटले की बाबा मी भारत सोनवणे सर जे आहेत वेटरनरी डॉक्टर, त्यांना बोललो, त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं, मग मला खरं वाटलं, मग मी बिझनेस चालू केला. म्हणजे असं प्रत्येक एक्झाम्पल आहे. आपण प्रत्येकाला सांगू शकतो की बाबा हे लोक करू शकतात, तर आपण का करू शकत नाही. आणि 21 वर्ष शिकल्यानंतर आपल्याला काय होतं की लगेच जॉब पण पाहिजे. मग 21 वर्ष शिकल्यानंतर जॉब 20,000, म्हणजे आपण केलं 20,000 जर जॉब पकडला तर वर्षाचे होते 2,40,000 रुपये. 1,00,000 जरी खर्च धरला आणि बाकीचा दिवाळी वगैरे सण वगैरे येतात त्यामध्ये आपली 40,000 झाले, तर वर्षाचे शिल्लक राहतात 1,00,000 रुपये. आणि एखादा व्यक्ती 30 पर्यंत नोकरी लागतच नाही, तो असं तसं 30 ते 60 एका, म्हणजे आपलं एका वर्षाचं, म्हणजे एका व्यक्तीचा जर आपण इन्कमचा विचार केला तर जोपर्यंत आहे तोपर्यंत फक्त 30 लाख होतात. आणि धनवंतरी असे लीडर आहेत की महिन्याला 20-25 लाख रुपये घेतात. म्हणजे आपण हे समजून सांगितलं पाहिजे, बाबा तुम्ही 3 ते 4-5 वर्ष आपल्या सोबत द्या, त्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल यातून. आणि हे जो तुम्ही जे चाललंय की बाबा 10,000 20,000, म्हणजे लोक असं 10,000 कमवण्यात एवढे बिझी झालेत की त्यांना पुढचे 1 लाख दिसत नाहीत आज. म्हणजे हे जर आपण सगळ्याला समजून सांगितलं आणि सगळे आपली मिटिंग वगैरे होतात, झूम मिटिंगला वगैरे सगळ्याचं मार्गदर्शन भेटतं, प्रोडक्ट ट्रेनिंग भेटतं. प्रोडक्ट एक नंबर आहेच, पण प्रोडक्ट व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काय करायचं, तर बिझनेसवरती जास्त फोकस केला पाहिजे. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभारी. लवकरच आमच्या टीममध्ये पण अजून अचिव्हमेंट निघतील. थँक्यू सर. ओके सर, धन्यवाद. आपल्याला कमी वयामध्ये धन्वंतरी मिळाली आणि आपण धन्वंतरीकडे एक करिअर ऑप्शन म्हणून बघायला काहीच हरकत नाही. आणि एक चांगलं करिअर घडू शकतं धन्वंतरी मधून, हे आपण आदरणीय भारत डॉक्टर सोनवणे सर आणि नवनाथ जगताप सर, खरात सर यांच्याकडे बघून आणि LDP सेमिनार अटेंड करून माहोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला समजते की लीडर बघा कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांना आपलं करिअर कशाबद्दल कसं केलेलं आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला LDP सेमिनार अटेंड करणे आणि माहोलमध्ये राहणे हे गरजेचं आहे. तर एक करिअर म्हणून धन्वंतरीकडे बघणे हे आपण सांगितलं आणि ते खरंच आहे. याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. सर. मी पुढचं प्रोफाईल सांगण्यासाठी निमंत्रित करतो आपले एवढचे रवींद्र पेटकर सर यांना. पेटकर सर. हा सर, नमस्कार. नमस्कार सर. मोबाईलच्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं व्हिडिओ बंदच राहतोय. बरं बरं, येतोय आवाज सर, बोला. मी रवींद्र पेटकर, यवत शेजारच्या दैठणे गावामधून राहतो. तर धन्वंतरीमध्ये साधारण मी 5 वर्षापूर्वी आलो. तर धन्वंतरीमध्ये येण्याचा योगायोग असा आला की आमचे अपलाईन डायमंड श्री खंडेराव चव्हाण तात्या यांच्याकडून आम्ही पहिले शेतीसाठी त्यांच्या दुकानामधून औषध आणि खतांचं आणायचो. तर तात्यांनी मला एकदा RPS 76 हे वापरायला दिलं आणि मला नंतर ते पाहायला आले शेतात की त्याचा काय रिझल्ट आलाय. आता त्यावेळेस मला RPS 76 काय आहे कसं आहे हे काही माहीतच नव्हतं. पण तात्यांनी तो रिझल्ट सांगितला आणि तो प्रोडक्ट सांगितलं आणि मला म्हणले ते ह्याच्यामधून आपल्याला आपण बिझनेस पण करू शकतो. तर त्यांनी मला एकदा मग ते पुण्याच्या नीतू मांडके सभागृहामध्ये पहिली दर गुरुवारी मीटिंग व्हायची संध्याकाळची. तर त्या मीटिंगसाठी त्यांनी मला तिथं नेलं आणि त्या मीटिंग मध्ये मी ज्यावेळेस हे प्रोफाईल प्लॅन हे ऐकलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असं एक क्लिक झालं की आपण ह्या बिझनेसच्या माध्यमातून खूप चांगले पैसे कमावू शकतो. आणि तिथून पुढे मग खऱ्या अर्थाने धन्वंतरीचा आमचा बिझनेस सगळ्या यवत टीमचा चालू झाला.
तात्यानं आम्ही सारखे म्हणजे दर रविवारी दर गुरुवारी पुण्याला आपल्या बसनी जायचो. रात्री आम्हाला 12-1 वाजायची घरी यायला. पण आम्ही उन्हाळ्या पावसाळ्या कमीत कमी 6 महिने ती मीटिंग अटेंड केली आणि त्यानंतर आम्हाला सगळं सविस्तर प्रोडक्ट प्लॅन प्रोफाईल याविषयी माहिती व्हायला लागली हळूहळू. आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला नवीन धन्वंतरीचा बिझनेस लोकांना सांगायचो किंवा प्रोडक्ट सांगायचो, एखाद्या पेशंटला जर सांगायला गेलं की हे असं असं औषध आहे आयुर्वेदिक, हे तुमचे आजार बरे होते, तर लोक आम्हाला येड्यात काढायचे, म्हणायचे तू आणि कधी डॉक्टर झालास. आणि त्याच्यामुळे आम्ही असं खूप म्हणजे सुरुवातीला त्रास झाला. शेतीचे प्रोडक्ट सांगायला गेले तर लोक म्हणायचे आमची फार केस पिकली शेती करता करता, तू आम्हाला शेतीचं सांगणार का. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्यातलं नॉलेज नसल्यामुळं लोक आपल्याला असे वेड्यात काढायचे. पण जसं जसं आपण एलडीपी किंवा इतर प्रोग्राम करत गेलो आणि त्यातली माहिती मिळत गेली, तस तसं जी लोक नावं ठेवत होती त्याच लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यानंतर तीच लोक आपल्याकडून म्हणजे आमच्याकडून ते प्रोडक्ट घ्यायला लागले. आणि मग प्रोडक्ट घेता घेता असा तसा बिझनेस वाढत गेला. आता मी रुबी रँक 4 आहे, आता रुबी प्लस पण होईल आणि खूप चांगला बिझनेस चालू आहे. पण आपल्याला ह्या बिझनेस मध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला त्याच्या सगळ्या प्रोफाईल प्रोडक्ट आणि प्लॅन विषयी सविस्तर माहिती पाहिजे. आपण जर आपल्याला माहिती असेल तरच आपण समोरच्याला सांगू शकतो. जर समोरच्याने एखादा आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर नाही देता आलं तर आपला बिझनेस फ्लॉप होतो. त्याच्यामुळे जर त्याच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकलो तर तो नक्कीच आपल्याकडून हे प्रोडक्ट खरेदी करतो. आणि त्याच्यामुळे मग ह्या पद्धतीने आपण माहिती मिळाल्याच्या नंतर माहिती झाल्याच्या नंतर आम्ही हळूहळू सांगत गेलो आणि मग आमचे कस्टमर वाढत गेले. आमचा शक्यतो बिझनेस जवळपास शेतीमध्येच चालतो. आणि ज्या ज्या लोकांना रिझल्ट मिळत गेले त्यांचे आम्ही व्हिडिओ बनवले. तात्याने आम्ही बरेचसे असे व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ लोकांना दाखवले. ते व्हिडिओ पाहून पाहून मग लोकांनी आता खूप चांगला रिस्पॉन्स द्यायला चालू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा हा बिझनेस चालू आहे. आणि याच्यासाठी आपल्याला पहिलं बिझनेस करण्यासाठी महत्वाचं काय तर आपल्याला शिकावं लागणार आहे. कारण हे शिकल्याशिवाय आपण समोरच्याला सांगूच शकत नाही. आणि जे नवीन डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना म्हणजे ह्या बिझनेस मध्ये थोडा वेळ काढला पाहिजे. आम्ही सुरुवातीला वर्षभर खूप आमच्याकडून कुणी काही घेत नव्हतं. पण या बिझनेस मध्ये आम्ही टिकून राहिलो आणि टिकून राहिल्याच्या नंतर हळूहळू त्याचं म्हणजे वाढत गेला पुढं. तर नवीन डिस्ट्रीब्युटर काय करतात, सुरुवातीला 4 लोक नाही म्हणले की लगेच नर्वस होतात आणि कामातून बाहेर पडतात. तर तसे न करता ह्याच्यामध्ये टिकून जर 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत राहिले नक्कीच चांगला बिझनेस आपण याच्यातून करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. तर एवढंच मी या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. थँक्यू सर. आपण धन्वंतरीमध्ये टिकून राहून काम करणे याबद्दल व नाराज न होता एक बिझनेस म्हणून काम करणे याबद्दल माहिती दिली. तसेच यवत टीम मधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली यवत टीम एक चांगलं काम करत आहे, ग्रोथ करत आहे, हे आम्ही बघतो आहे. आणि आपण दिलेली माहिती व RPS 76 बरोबरच हेल्थवर, ऍग्री आणि हेल्थवर दोन्हीवर काम केले तर नक्कीच आपलं ग्रोथ होतील, लवकर होईल आणि एक बिझनेस चांगला उभा राहील. याबद्दल आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. मी पुढचे निमंत्रण प्रोफाईल सांगण्यासाठी करतो. आपले बीडचे लीडर ज्ञानदेव शिंदे सर. हॅलो. आहेत का शिंदे सर? नमस्कार सर. मला पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, कंपनीचे आभार मानतो. मी ज्ञानवासी मूळ व्यवसाय इलेक्ट्रिक दुकान. आता ते आमचे मला हे असं एक वर्षभर बेदकर साहेब म्हणायचे की आपल्याला एक टिपणी म्हणून एक काहीतरी असावं. मी काय दुर्लक्ष, आम्ही दोघं जण सांगत होतो इलेक्ट्रिक धंद्यामध्ये. तर मग ते करीत करीत पण मी एक दिवस म्हणलं आपण बघू. माझ्या मुलात दुखत होतं, मी 2 प्रॉडक्ट घेतले, त्याच्यावर चांगला रिझल्ट आला आणि मग आमचं व्यापारी डोकं जागा झालं तिथं की भविष्यात आपल्याला हे पैसे चांगले कमवून देईल. आणि मग तिथून पुढे आम्ही प्रॉडक्ट 5-6 खरेदी केले, दुकान ठेवले आणि मग ते करीत करीत आला की माणूस प्रत्येकाला. आता त्यातून मी शिकलो कसं, एक आम्ही सध्याची भावफेरी करतो, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक माणसापाशी हार्ट टू हार्ट जाण्याचा आमचा एक प्लॅन असतो. भगवंत काम त्यातून मला हे ओळख सापडली
की बाबा आपल्याला जर धंदा करायचा तर माणसापासून गेलंच पाहिजे. त्यात आमच्याकडे आम्ही जॉईनिंग झाली ना, कोरोना आला. मग आमची दुकानदारी बंद झाली. लक्षात आलं की दुकानदारी बंद झाली. तर मग आम्ही ते बरेच त्या कोरोना पिरियडमध्ये आम्ही घर औषध दिले, शेतीचे औषध दिले. ते कोरोना दुकान बंद राहिल्यामुळे आम्ही पुण्यात आला ना आमच्या भरपूर. त्याच्यामुळे आमची जाहिरात बी भरपूर झाली आणि पटवून सांगायची पहिलीच कला असल्यामुळं आपल्याला विकायचं माहिती असल्यामुळे आपण काम केलं चांगलं. आज माझ्याकडे 2000 प्लस शेतकरी कामाला जोडलेले आहेत. प्रत्येक शेतकरी खरेदी करतोय. नेटवर्क मार्केटिंग मधले कुठलाही मला अनुभव नव्हता. कुठल्याही कंपनीचं मी अगोदर काही केलेलं नाही. आणि आज मी त्याला माझं एक स्वप्न होतं की माझे 2 मुलं मला डॉक्टर बनवायचे. आज 5 वर्ष माझं जर जन्म नसतील, आज इलेक्ट्रिक मध्ये त्या धंद्यामध्ये हा, हा, बोला सर, बोला. येतो का आवाज? हा, येतोय. आणि मग आज घडीला माझं आजच्या मी त्याला धर्मचा 2-2.5 लाखाचा टर्नओव्हर होतोय. 3 लाखापर्यंत माझं पूर्ण झालं. तर मी बेसिकली 1 लाख प्लस दर महिन्याला इन्कमच घेतोय. सगळं टोटल मिळून. आज मग 1 लाख पुढं माझं आहे. आज माझ्या मुलाच्या शिक्षणाचं माझी एमच होतं. मला जरी काय नाही भेटलं तर माझी मुलं डॉक्टर बनायचे. त्याच्या मुलासाठी मी दुकान खरेदी करून ठेवलंय. त्यासाठी दुकान लावून ठेवले. आणि आज हे नेट मार्केटिंग मध्ये आज बरेच लोकांना वाटतं की तुमच्याकडे काय आहे बाबा हे. सुरुवातीला मला ते कोरोना काळामध्ये लोकांनी येड्यात काढलं की मला तुम्ही डॉक्टर कुठले झाले, तुम्हाला काय ज्ञान आहे का त्याचं, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जिम्मेदार का. पण आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं. फक्त एकच माहिती होतं की आयुर्वेदिक प्रॉडक्ट आणि माणूस मरत हे आम्हाला पक्क माहित होतं. त्या हिशोबाने आपण काम करीत गेलो. बेदर साहेब त्या मार्फत मला धन्वंतरी माहीत झालं. नंतर आमची गाठभेटी सोनवणे सर, गावडे सर यांचे मी 2-4 मिटिंगात पुण्याच्या केल्या. जास्त काही मिटिंग केलं नाही. पण मला एक प्रत्येक माणसाला एक पैशाची भूक पाहिजे आणि त्याला गरज वाटली पाहिजे. तर ते माणूस धंद्यात काम करतो. सुरुवातीला खूप त्रास झाला. 2 वर्ष 3 वर्ष मला जास्त खूप त्रास झाला त्या कामामध्ये. पण मी काम सोडलंच नाही. म्हणलं बघू त्याच्यात काय होतंय. दुकानदारीमध्ये जर आपल्याला 5 वर्ष मेहनत करून स्टँड व्हायला 5 वर्ष लागतात. तर त्या मीटिंग मध्ये ऐकलं तर कमीत कमी 4-5 वर्ष तुम्ही दम धरला तर ह्यात सक्सेस होलं. मी रुबीवर आहे. माझ्या घरचेच 2-3 पार्लर माझी जी आयडी ती माझी स्ट्रॉंग लागलेली. आणि खाली माझे मुलं आज 38% गेले सगळे माझ्या कुटुंबातले. तर अशा पद्धतीने जे धन्वंतरीचे इन्कम यायला आले. तर मी जवळपास माझं खरं धंदा 3 वर्षात चालू झाला आहे. 2-3 वर्षात माझे काही जास्तीच गेले. फक्त दम धरून राहिलो, टिकून राहिलो त्याच्यामध्ये. आणि आज युवकाला जर केलं सांगितलं थोडा हॅलो हा, बोला सर. हॅलो हॅलो. हा, येतोय, बोला. आमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम राहतो. गावाकडे प्रॉब्लेम राहतो थोडा. मग अशा पद्धतीने बेतर साहेब मला थोडीशी मग आम्ही शेतकऱ्याच्या आज ते सकाळी उठलं 8 वाजता 9 9:30 प्रत्येक आता मी प्लॅन कशी केली त्यामध्ये की एका गावामध्ये एक रिझल्ट चांगला घ्यायचा. मी काय पण एका गावामध्ये एक क्रिकेट घातला तर असे 50 गावाचे टार्गेट यादी तयार केली. आपल्याला अशा पद्धतीने जायचंय. ते बी 25 किलोमीटर. आम्ही त्याच्या पद्धतीने आज पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो आणि ते हे घेतले आपण एक गाव ठरलंय त्याच्या 4 भोवती गावाभोवती आपण गाव सोडले. या गावात रिझल्ट घातला. माणूस तयार केला आणि ते माणूस कामाला लावला. अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग केली आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे आपण त्या लॉकडाऊन मध्ये असा फायदा झाला की आम्हाला ते कारण असल्यामुळे कोणी अडीच बी नव्हते आम्हाला. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये अडवायचं ना आम्ही कार्ड दाखवले की आम्हाला कोणी अडीच नसतं. आम्ही म्हणायचं. तर अशा पद्धतीने माझा 1 लाख धन्वंतरी डोक्यात बी नव्हती, कधी स्वप्नात बी नव्हती, माझी स्वप्न बी नव्हती. फक्त मी माझ्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकमध्ये माझं असं एक स्वप्न होतं की आपण हे करू. त्याच्यानंतर लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जे ग्रोथ आहे मी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकमध्ये एवढे पैसे कधीच कमवले नाही. पण ह्या धन्वंतरीमध्ये माझ्या जे इन्कम झालंय तर माझ्या पूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकमध्ये जितके झाले ती माझी म्हणजे धन्वंतरीमध्ये कमवायची. आता मला एक कॉन्फिडन्स आहे की मी आज जेवढं अजून आपली जी पूर्ण गाडी बंगला हे आपले स्वप्न आहेत ना पूर्ण हे जे काय असतात ना आता आत्मविश्वास वाटतो मी हे स्वप्न पूर्ण करू शकतो. कारण कशा जीवावर धन्वंतरी परत दुसरी गोष्ट
मला अगोदर ज्यावेळेस ते धन्वंतरीमध्ये आलो त्यावेळेस वाटायचं नेटवर्क मार्केट खूप लोक आहेत, पण हे खरंच काय आहे का? त्यावेळेस पाटील सरचं मी स्वतः स्पीच ऐकलं, त्यांची ती प्रोफाईल सगळी, आणि स्वतः डॉक्टर आहेत ते, स्वतः एमडी मेडिसिन आहेत, हे ज्यावेळेस पूर्ण मला खात्री पटली आणि तिथून मी कामाला लागलो. आणि आता का खात्री का पटली तर बाबा पुढे काही प्रॉब्लेम आला तर पाटील सर स्वतः आहेत ना. नाही ना. माझ्या मी ज्या पद्धतीने काम करतोय तर मला ह्याच्यातून चांगला इन्कम भेटायला व्यवस्थित माझं आज सेटलमेंट झालंय. माझा मुलगा दोन्ही मुलं डॉक्टरच्या फील्डमध्ये शिकत आहेत. त्यांना जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा मला माझ्या धन्वंतरीमधून भेटतोय. आणि धन्वंतरी जीवावर माझे जे स्वप्न आहे ते 2 स्वप्न माझे साकार झाले. तर पुढच्या स्वप्नाला अजून आता मी तयारी करायला सुरू झाली. धन्यवाद मला बोलायला दिल्या चान्स बद्दल. सर्व लीडर्स धन्वंतरी कंपनीचे पाटील सरांचे आपले श्रीदेवाचं अभिनंदन करतो आणि चान्स मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपला एक व्यवसाय आणि धन्वंतरीचा बिझनेस यामधील फरक व धन्वंतरीमध्ये टिकून राहून काम करणे याबद्दल आपण माहिती दिली की नक्कीच आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे आणि बिझनेस मध्ये उपयोगी येणारे आहे. तर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. तर आज आपण भेटलेलो लीडर्सना संतोष मोरे सर मोहोळ, शिवाजी कांचन सर उरळी कांचनहून, अजिंक्य शिंदे सर इंदापूरहून, रवींद्र पेटकर सर यवतहून आणि ज्ञानदेव शिंदे सर बीड येथून. हे सर्व रिव्ह्यू लेवलचे लीडर आहेत आणि लवकरच डायमंडच्या मार्गावर आहेत. तर सर्वांना डायमंडसाठी शुभेच्छा देतो. आणि कंपनी आपली अपडेट होत आहे, आपण बघतोय की कंपनी वेळोवेळी अपडेट होत आहे. त्याच पद्धतीने आपण हे वेळोवेळी अपडेट झालो तर नक्कीच बिझनेस मध्ये वाढ होणार आहे. तर आपण कंपनीचे अपडेट झालेली माहिती घेऊन आपण अपडेट होऊन आपल्या टीमला अपडेट करणे सध्या गरजेचं आहे. तर सध्या अपडेट झालेली आपल्या कंपनीची माहिती थोडीशी वेळ आहे, आपल्याला थोडा वेळ त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी डॉक्टर सोनवणे सर यांना विनंती करतो. सध्या अपडेट झालेली प्रोफाईल कंपनी बद्दल माहिती द्यावी. येस सर, येस, थँक्यू. ओके सर. सगळ्यात अगोदर हादर सर, तुमचं हॉस्टेल खूप छान आहे आणि तुम्ही खूप अभ्यासपूर्ण बोलता. म्हणजे मॅडमनी तुम्हाला शिकवलं का तुम्ही मॅडमला शिकवता हे अजून आम्हाला विचारावं लागेल. पण होय का? खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आजचे जे स्पीच झाले, संतोष Thank you. मोरे सर असतील, अजिंक्य शिंदे असतील, कांचन काका असतील, शिंदे साहेब असतील आणि पेटकर साहेब असतील, त्या प्रत्येकामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं बघा. जे स्पेशली नवीन लोक असतील, लीडर असतील, पर्ल असतील, तर प्रत्येकातून एक काहीतरी गुणधर्म घेण्यासारखा आहे. म्हणजे आज संतोष मोरे सर पार्ट टाइम मध्ये पण हा व्यवसाय करतात. त्यांना जॉब आहे, जॉब करत करत पार्ट टाइम मध्ये हा व्यवसाय करतात. त्यानंतर अजिंक्य शिंदे खूप कमी वयामध्ये हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. कारण आपल्याकडे बऱ्यापैकी माणसाला वयाच्या 25-26 वर्षापर्यंत आयुष्यामध्ये काय करायचं हे फायनल नसतं. तर त्यांच्याकडून शिकण्यासारखी ती गोष्ट आहे की माणसाने कमी वयामध्ये जर डिसिजन घेतला, कमी ह्याच्यामध्ये, तर त्यांना भविष्यामध्ये, कारण एखादा व्यक्ती समजा जर 25 वर्षी किंवा 26 वर्षी डायमंड झाला आणि एखादा 50 वर्ष झाला, तर तो 25 वर्ष झाले तो खूप एन्जॉय करणार पुढे. त्यानंतर कांचन सरांकडून असा मेसेज घ्यायचा की व्यवसाय करण्यासाठी एज हे लिमिट नाही. कारण कांचन सर एका ह्याच्यामधून कंपनी किंवा कारखान्यामधून रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी धन्वंतरी व्यवसाय सुरू केला आहे. आणि त्यांचं जर फिटनेस बघितला तर भयंकर आहे. म्हणजे ते कोणी लक्ष दिलं की नाही, ऐकलं की नाही माहित नाही, पण ते रोज कमीत कमी 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग करतात. हे आज कोणालाही जमण्यासारखं काम नाही. आणि सकाळी 5:30ला ते तयार असतात. आपली लोक रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत ऑनलाईन असतात, तर सकाळी 8-9 वाजता उठतात. तर हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. पेटकर सरांकडून किंवा तुम्ही शेती करत करत जर तुम्ही शिकण्याची तयारी ठेवली, कारण सुरुवातीला ते बोलले की आम्ही लोकांकडे जात होतो, लोक आमचं ऐकत नव्हते, पण आम्ही वर्षभर मिटिंग अटेंड केल्या पुण्यामध्ये जाऊन, कारण मी त्या पुण्याच्या मिटिंगला पण असायचो.
तर ती मीटिंग संध्याकाळी 9:30-10 वाजता संपायची होती. ते बाय बस उरळी कांचनला जायचे, हे पण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर शिंदे माऊली त्यांनी सांगितलं की त्यांचं नेटवर्क किंवा MLA मार्केटिंगमध्ये काही संबंध नसताना ते ह्याच्यामध्ये जॉईन झाले. सुरुवातीला त्यांनी रिझल्ट घेतले आणि आज त्यांची दोन्ही मुलं मेडिकल मध्ये मोठे BMS ला दोन्ही मुलं आहेत आणि खूप चांगलं म्हणजे धन्वंतरीचा त्यांचा खूप चांगला इन्कम आहे आणि त्यांनी जो त्यांचा इन्कम सांगितला 1 लाख रुपये, तो त्यांचा थोडा इन्कम दर महिन्याला आहे. कारण ते प्रत्येक सोडली जर बाकीचे कस्टमर पण असतील तर प्रत्येक प्रोडक्ट ही MRP देतात. त्यामुळे त्यांचा डिफरन्स वगैरे किंवा येणारा इन्कम आणि ते दर महिन्याला ऍक्टिव्ह पर्ल किंवा रिअल ऍक्टिव्ह रुबी काही ना काही त्यांची दर महिन्याला अचिव्हमेंट असते किंवा अक्षय बोनस मध्ये दर महिन्याला इन्कम घेत असतात. तर दर महिन्याला कॉन्स्टंट इन्कम घेणारे असते लीडर आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं शिकायला मिळतं. तर आता आपल्याकडे एक 5-10 मिनिट राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण नवीन जे अपडेट झाले ते बऱ्यापैकी सगळ्या लोकांपर्यंत ते मेसेज पोहोचलेला असावा आणि नवीन जे इम्प्लिमेंट अपडेट म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये, कारण का प्लॅन मध्ये बदल होणं वेगळं आणि अपडेट होणं वेगळं. कारण कंपनीमध्ये एक आपल्या ESP आहे, कंपनी कुठल्या गोष्टीमध्ये बदल करत नाही तर आपल्या लोकांचा लीडर लोकांचा इन्कम कशा प्रकारे वाढेल ह्यासाठी काही ना काही अपडेट्स करत असते. आता त्या अपडेटच्या माध्यमातून कंपनीचं किंवा आमचं असं मत आहे की ह्या अपडेटच्या माध्यमातून मिनिमम लोकांचं आपल्या 25 ते 30% इन्कम इन्क्रीज होणार आहे आणि ह्याच्यासाठी कंपनीने कुठलाही क्रायटेरिया वाढवलेला नाही किंवा अचिव्हमेंटसाठी कुठलं टार्गेट वाढवलेलं नाही आहे. ह्याच इन्कम वरती कंपनीने आपला इन्कम इन्क्रीज करण्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. जसं की समजा आपले काय होतं बघा, वाढ ही निसर्गाचा नियम आहे आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्या प्रोडक्ट मध्ये कुठली वाढ MRP मध्ये किंवा DP मध्ये कुठली वाढ केलेली नव्हती. तर त्याच्यातून काही फंड, कारण आपला सगळा ठरलेला सेटअप आहे, जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर कुठनं तरी आलं पाहिजे. त्यासाठी काही प्रोडक्टच्या प्राइस मध्ये इन्क्रीज केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला BU वगैरे पण वाढलेले आहे. प्लस स्काय मध्ये स्कीम ऍड केलेल्या आहेत आणि नवीन काही जॉईनिंगसाठी फंड केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून सगळ्यात सरासरी विचार केला तर जे आपले लीडर्स आहेत म्हणजे नवीन लोकांचं ह्याच्यामध्ये डिफरन्स इन्कम वाढणार आहे, कारण BU वाढल्यामुळं. नवीन लोकांना दुसरा बेनिफिट की ह्याच्यामध्ये स्कीम ऍड झालेल्या आहेत. काही प्रोडक्टला 5+1 स्कीम 500चं बास्केट आहे किंवा त्याच्यामध्ये काय वाढ होईल ते. त्यानंतर स्पेशली पर्ल रुबी ह्याच्यामध्ये इन्कम मध्ये रॉयल्टी मध्ये वाढ होणार आहे. असे काही बदल केलेले आहेत आणि अक्षय अवॉर्ड पण काही लोकांना वाटतं की आता कमी झाले किंवा बंद होतील का, तर ते थोडेफार प्लस प्रमाणामध्ये पण अक्षय अवॉर्ड पण आपल्याला चालू ठेवणार आहे असं पाटील मत आहे. तर हे जे सगळे निर्णय झाले, का आता कंपनीला 15 वर्ष पूर्ण झाले आणि 15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्याला जर पुढच्या अचिव्हमेंट करण्यासाठी किंवा पुढचं कंपनी टार्गेट मोठे अचिव्हमेंट करण्यासाठी, कारण आतापर्यंत कंपनीमध्ये जे डिसिजन आहे ते कंपनी मॅनेजमेंटने घ्यायची. कंपनी मॅनेजमेंट कुठले प्रोडक्ट आणायचे नाही आणायचे, कुठले काय अपडेट करायचे, सगळं कंपनीची मॅनेजमेंट घ्यायची. पण कंपनीला असं वाटलं की आपण आता 15 वर्ष पूर्ण झाले, आपल्याला एक खूप मोठी गोष्ट किंवा एक खूप मोठी झेप घ्यायची आहे, खूप मोठी अचिव्हमेंट करायची आहे पुढच्या काळामध्ये, पुढच्या 6 वर्षामध्ये म्हणजे 2030 पर्यंत. तर मग कंपनी काय केलं, एक एक्झिक्युटिव्ह कमिटी तयार केली. धन्वंतरीमध्ये जे सुपर एक्झिक्युटिव्ह आहेत आणि क्रॉन अम्बॅसेडर आहेत असे जवळजवळ 19 लोक आहेत आणि कंपनी मॅनेजमेंटचे लोक, ह्या सगळ्यांनी मिळून एक एक्झिक्युटिव्ह कमिटी बनवली आणि इथून पुढच्या काळामध्ये कंपनीमध्ये कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल, मग तो प्रोडक्ट बद्दल असेल, प्लॅन बद्दल असेल किंवा कुठलाही निर्णय असेल, एकदा मीटिंग ट्रेनिंग संदर्भात कुठलाही, ते एक्झिक्युटिव्ह कमिटी तो निर्णय घेणार. आणि तिथं जसं लोकशाही पद्धतीने समजा एखादी गोष्ट आपल्याला करायची ठरलं तर त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीचं मतदान घेतलं जाणार. किती लोकांना हा निर्णय मान्य आहे आणि का मान्य आहे आणि किती लोकांना हा निर्णय मान्य नाही आणि ते का मान्य नाही, हे सगळं डिस्कशन होऊन त्यातनं जे काय फायनल प्रोडक्ट निघेल ते हे खूप चांगलं प्रोडक्ट निघणार आहे. आणि त्याचा 100% आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला लीडरला इन्कम मध्ये चांगला बेनिफिट मिळणार आहे. प्रोडक्ट आपल्याला नवीन नवीन वाढवता येतील. म्हणजे प्रोडक्ट जर कुठलं बंद अचानक कधी कधी आपल्याला समजा प्रोडक्ट शॉर्ट आहे तर आपल्याला ते अगोदर त्याचं इंटिमेशन मिळेल. कुठलं प्रोडक्ट बंद झालं असेल तर अगोदर आपल्याला त्याचं इंटिमेशन मिळेल. कारण स्टॉक मेंटेन ठेवणं कंपनीचं काम आहे, पण ते आपल्या लोकांपर्यंत कधी कधी पोहोचत नाही. ते त्या कंपनीच्या आणि आपल्या लीडर लोकांच्या मध्ये ही एक्झिक्युटिव्ह कमिटी असणार आणि ही 100% आपल्या लोकांचा इन्कम कशा पद्धतीने, कारण जी पहिलीच मिटिंग आहे फेब्रुवारीला आणि त्या पहिल्याच मीटिंग मध्ये आपण आपल्या लोकांची इन्कम कशा पद्धतीने जवळजवळ एक अख्खा दिवस पूर्ण डिस्कशन सुरू होतो आणि ह्याच्यातून काय पॉईंट्स काढलेले आहेत, काय मुद्दे काढले
आणि कंपनीने पण ते ऍक्सेप्ट केले आणि कंपनीने ते मान्य केले आणि ते कालपासून 13 तारखेपासून ते लागू पण आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एकच सांगायचं, कारण बाकी सगळं सांगायला त्याचा वेळ अपुरा आहे. फक्त ज्या लोकांच्याकडे ई पिन शिल्लक असतील, कारण आता नवीन किमती वाढलेल्या आहेत काही प्रोडक्टच्या, जसे की मोरिच असेल, डिटॉक्स असेल किंवा आरपीएस असेल, आणि त्याच्यामध्ये बीव्ही पण त्याचे वाढलेले आहेत. आणि ज्या प्रोडक्टला पहिला स्कीम नव्हते त्याच्यामध्ये काही प्रोडक्टला स्कीम पण ऍड केलेल्या आहेत. जसे समजा बरीच लोक वाटते की आरपीची किंमत वाढली, पण पहिली आरपीची 1350 डीपी होती. नंतर स्कीम बंद केली, त्याची बीव्ही कमी केल्यामुळे ती 1150 झाली होती. आता 1350 ची 1400, म्हणजे फक्त 50 वाढले. पण त्याच्या अगेन्स्ट पहिले 1350 1 लिटरच्या पॅकिंगला असताना त्याला 500 बीव्ही होते, आता 600 बीव्ही झाले. 600 बीव्ही झाले म्हणजे इनडायरेक्टली त्याचा आपल्याला अचिव्हमेंट मध्ये फायदा होणार आहे. आपल्याला डिफरन्स इन्कम, कारण आपला डिफरन्स इन्कम हा बीव्ही वरती येतो. डिफरन्स इन्कमला होणार फायदा, अचिव्हमेंटला फायदा होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं रॉयल्टीचा टर्नओव्हर पण वाढणार आहे. आणि बीव्ही वाढल्यामुळे बाकी सगळंच इन्कम आपलं प्रत्येक लिटरचं इन्कम होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. असे थोडे मोठे छोटे छोटे बदल केले आहेत. सगळ्यात महत्वाची एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला ही रॉयल्टी किंवा हा इन्कम जो वाढणार आहे, एक 20% 30%, तर त्यासाठी कंपनीने कुठलाही अचिव्हमेंटचा क्रायटेरिया बदललेला नाही. कारण बऱ्याच वेळा काय होते की जर कंपनीला, बाकीच्या कंपन्यांमध्ये असं असते की जर इन्कम वाढवायचं म्हटलं की पहिलं क्रायटेरिया वाढवा, म्हणजे रुबीचा क्रायटेरिया वाढवा, डायमंडचा वाढवा, पर्लचा वाढवा, ऍक्टिव्ह पर्लचा वाढवा, ऍक्टिव्ह रुबीचा वाढवा. तर ह्याच्यामध्ये कुठलाही बदल कंपनीने केलेला नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी कंपनीचे आभार मानले पाहिजेत. आणि कंपनीमध्ये जर कुठलेही बदल इथून पुढच्या काळामध्ये झाले तर आपल्याला पहिल्या लोकांचा ऍटलिस्ट ईसी कमिटी बाकीच्या लोकांशी बोलून त्याच्यामध्ये काय असेल ते बदल करेल. तर 100% ह्या बदलचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. आणि अक्षय अवॉर्डचे लास्ट डेट 20 तारखेपर्यंत वाढवून दिलेले आहे. पहिले 1 ते 15 असते, तर 1 ते 20 पर्यंत आहे, कारण ह्या महिन्यामध्ये थोडंसं लेट आलं. तर ज्या लोकांना शक्य आहे, ज्या लोकांकडे जुने पिन फ्रँचायझी शिल्लक असतील, तर त्यांनी 20 तारखेपर्यंत त्या पिन आपल्याला संपवून टाकायच्यात किंवा संपवायच्यात. आणि जर संपत नसतील तर त्या वरच्या अमाऊंटचा डिफरन्स आहे. समजा आता आरपीएचची इमोरची पहिली आपली डीपी आहे 1200 रुपये, आता 1350 झाली. तर ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तोच आपल्याला पेड करावा लागणार आणि आपल्याला पिना रिवाइज करून घ्यावा लागणार जर आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये असतील. आणि जर छोट्या थोड्याफार असतील तर आपण त्या पिना 20 तारखेच्या क्लोजिंग पर्यंत किंवा फार पडतं 29 तारखेच्या क्लोजिंग पर्यंत संपवल्या तरी पण चालतील. अशा प्रकारे एक चांगला प्रयत्न कंपनीने आपल्या लोकांचा, स्पेशली लीडर लोकांचा इन्कम वाढण्यासाठी आणि नवीन लोकांचा पण इन्कम वाढण्यासाठी एक चांगला प्रयत्न केलेला आहे. तर ह्याच्या माध्यमातून एक चांगला बिझनेस आपल्याला 100% जनरेट होणार आहे. आणि जसं प्रत्येकाने सांगितलं की लीडर की आपली स्वप्न आहेत, आपण स्वप्नासाठी करतोय. मोरे सर म्हणले, शिंदे सर म्हणले, आमचे अजिंक्य शिंदे बोलले, असे जे प्रत्येकाचे जे काही टार्गेट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ते 100% आपल्याला पुढच्या 2030 पर्यंत, कारण आता अजिंक्य पण बोलला की टार्गेट आपल्याला 5 वर्षाचं पाहिजे. तर आता आतापर्यंत आपण जे काय केलं ते पुढच्या 2030 पर्यंत फोकस करा. 2030 पर्यंत जे आज लोक पर्ल आहेत, रुबे आहेत, डायमंड आहेत, ते एक्झिक्युटिव्ह सुपर एक्झिक्युटिव्ह 100% होतील. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि 100% आता व्हिजन थोडंसं आपल्याला मोठं ठेवायचंय. आपलं टार्गेट आहे मिशन 2030. तो पण ह्या मीटिंग मध्ये असलेले अजून नवीन पण येणार आहेत कितीतरी लोक आपल्याला फायनान्शियल फ्रीडम करायचं आहे. तिथं आपल्याला तर इन्कम मिळणारच आहे, मिळतोच आहे. पण नवीन पण अजून आपले बरेचसे लोक जोडणार आहेत आपल्या बरोबर. तर त्या लोकांना पण आपला हा व्यवसाय शिकायचा आहे. आणि हा व्यवसाय शिकण्याचा व्यवसाय आहे. टीम मध्ये डुप्लिकेशन झालं पाहिजे. तर प्रत्येकाने खूप चांगले पॉईंट्स आज सांगितले. आणि खूप समाधान वाटतं अशा लोकांना ऐकल्यानंतर. म्हणजे आपण म्हणतो की आपली जी ज्या लोकांना आपण थोडस कधी कधी शिकवण्याचा आपल्याला चान्स मिळाला आणि ती जर असे लोक बोलले तर खूप छान वाटतं. एक कॉन्फिडन्स वाढतो, एक बिलीफ लेवल वाढते की आपली नेक्स्ट जनरेशन, थर्ड जनरेशन खूप तयार आहे, स्ट्रॉंग आहे. आणि 100% प्रत्येकामध्ये ती क्वालिटी आहे. तर नवीनच्या अपडेशन बद्दल अजून काही समजा तुम्हाला काय डाऊट्स असतील तुमच्या डायमंडशी बोला. परत तुमच्या एक्झिक्युटिव्हशी बोला. जर काय प्रॉब्लेम असेल तुम्ही मला पण, माझा पण नंबर प्रत्येकाकडे आहे, मला फोन करा. सगळं क्लिअर कंपनीने मांडलेलं आहे. त्याच्यातून कमीत कमी 20% 30% प्रत्येक लिडरचा इन्कम, जॉईंट डिस्ट्रीब्युटर पासून ते अगदी एक्झिक्युटिव्ह डायमंड प्रत्येकाचं इन्कम 25-30% 100% ग्रोथ होणार आहे. आणि हे जे रिझल्ट आपल्याला जस्ट आता ह्या क्लोजिंग नंतर मिळतील, कारण ते ऑलरेडी ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. फक्त आता हा जो इन्कम आहे तो हा पेपरवरती आहे, हा असा पेपर आहे. तर आपल्याला हा जो इन्कम आपल्या अकाउंटला घ्यायचा असेल तर आपल्याला एकच काम केलं पाहिजे. माझ्या सगळ्या पर्ल आणि रुबिनला मी त्या दिवशी पण बोलले की विनंती आहे की
पहिला जो फंड आपल्याला होता रुबीला तो 1.25 लाखाला होता. 1,25,000, 1,25,000, 1,25,000. तर तो आता 1 लाखावरती आलेला आहे. 1 लाख, 1 लाख, 1 लाख. दुसरी गोष्ट की तो आपल्याला पहिला जो होता तो आपल्या आणि फक्त रुबीसाठी नाही, तो 24% माणसापासून रुबी प्लस प्लस म्हणजे 52% व्यक्तित्व घेऊ शकतो. तर जे लोक पर्ल करतात, ऍक्टिव्ह पर्ल करतात, त्यांनी ह्या महिन्यामध्ये टार्गेट घेऊन काय पण करून 1 लाख 1 लाख बिझनेस टार्गेट कम्प्लीट करायचं. जे रुबी आहेत त्यांनी पण 1 लाख 1 लाख पूर्ण करायचं. का करायचं? कारण आपल्याला इन्कम किती येतो ह्याचा अंदाज आपल्याला येणं गरजेचं आहे. कारण हा इन्कम आपल्याला पेपरवरती न दिसता आपल्या अकाउंटला येणं गरजेचं आहे. म्हणजे आपला पण याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि 2 महिन्यांनी बघू, 3 महिन्यांनी बघू असं न करता जर जस्ट ह्या महिन्यामध्ये आपला प्लॅन अपडेट झालाय आणि ह्याच महिन्यामध्ये जर आपण ती अचिव्हमेंट घेतली तर आपल्या टीमसाठी, आपल्या मित्रांसाठी आपलं त्यातनं एक मोटिवेशन मिळू शकतं आणि रेकॉर्ड्स होऊ शकतात आणि ते ब्रेक पण होऊ शकतात. तर जे पर्ल आहेत, रुबी आहेत, जे ऍक्टिव्ह पर्ल करतात त्यांनी टार्गेट 1 लाख 1 लाख 1 लाख. जे रुबी आहेत बेसिक रॉयल्टी मेंटेन करतात 70 त्यांनी पण 1 लाख 1 लाख 1 लाख. आणि जे ऍक्टिव्ह रुबी करतात त्यांनी पण 1 लाख 1 लाख. तर 1 लाख हे प्रत्येक ज्या माणसाला पैशाची टेस्ट करायची किंवा किती पैसे येऊ शकतात याचा अंदाज घ्यायचा आहे, तर त्या प्रत्येक माणसांनी 1 लाख 1 लाख 1 लाख हे टार्गेट ह्या महिन्यामध्ये ठेवायचं आहे. आणि ते पूर्ण जर केलं तर आपल्याला किती इन्कम येतो ह्याचा एक अंदाज किंवा आपल्याला किती इन्कम मध्ये ग्रोथ झाला ह्याचा एक अंदाज प्रत्येकाला येऊ शकतो. तर सगळ्यांनी ते टार्गेट ठेवा. आज 14 तारीख आहे. 14 दूने 28, 29, 15 दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि अक्षय अवॉर्डसाठी पण आपल्याकडे 6 दिवस आहेत. तर 100% त्यासाठी आपल्या अचिव्हमेंटसाठी प्रयत्न करा. सगळ्यांनी खूप छान शेअरिंग केलं आणि हजारे सर, जगताप सर किंवा बाकी सगळे लीडर यांनी मला बोलण्यास संधी दिली. सगळ्यांना ऐकलं त्याच्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो. थांबतो. थँक्यू. जय हिंद. जय धन्वंतरी. धन्यवाद सर. कंपनीने जे अपडेट केलेले आहे ते सर्व डिस्ट्रीब्युटर्सचा इन्कम वाढण्यासाठी व जास्तीत जास्त इन्कम मिळवण्यासाठी केलेलं आहे. तर त्या अपडेटचा फायदा सर्व डिस्ट्रीब्युटर्सनी घेऊन आपला इन्कम जास्तीत जास्त कसा वाढवता येईल याकडे फोकस ठेवून काम केले पाहिजे असे मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांना अक्षय अवॉर्डचे आपले 15 तारीख 20 तारीख केलेली आहे, त्यामध्ये वाढ केलेली आहे. तर त्यासाठी शुभेच्छा देतो सर्वांना अक्षय अवॉर्डसाठी. आणि सरांनी सांगितलं आताच की 1 लाख 1 लाख 1 लाख या पद्धतीने जर टार्गेट ठेवलं तर दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामधून एवढा इन्कम मिळणार नाही, तेवढा इन्कम आपल्याला धन्वंतरीमधून मिळतोय. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, बघितलेलं आहे, आपण स्वतः घेतलेला पण आहे. तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजची मीटिंग सर 9 वाजलेले आहेत, वेळ संपत आलेले, क्लोज करूया.